नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी सोपी रेसिपी करतोय, बटाट्याच्या काचऱ्या। अतिशय सोपी भाजी आहे, ही पटकन होणारी आहे, सगळ्यांना आवडणारी आहे। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल प्रथम बघताय किंवा तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल माझं चॅनल, तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या रेसिपीला लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा आणि असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण बटाट्याच्या काचऱ्याची भाजी। बटाट्याच्या काचऱ्यांसाठी लागणार आहेत आपल्याला बटाटे पातळ कापलेले। आपण 3 बटाटे मीडियम साईजचे घेतले आहेत मी कापून। त्याच्यासाठी घेतला एक कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आवडीप्रमाणे आपल्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे जिरे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, मीठ चवीनुसार आणि तेल बटाट्याच्या भाजीसाठी। आपण आता पहिल्यांदा बटाट्यातलं पाणी काढून घेऊया। बटाट्यातलं पाणी काढून घेतले मी एका मोठ्या भांड्यात, मी ते काढून घेणार आहे। आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला, आता याच्यातच घालणार आहे मी हिंग, लाल तिखट, गरम मसाला पावडर, आमचूर पावडर, हळद, धणे जिरा पावडर, मीठ चवीनुसार घालणार आहोत आपण। आणि थोडीशी कोथिंबीर। मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे। याच्यातच घालणार आहे मी तेल आपल्याला जास्त लागणार आहे, याच्यात थोडं घालायचं आणि आपण कांदा परतताना पण घालणार आहोत तेल। सगळे मसाले लागलेत आपल्या भाजीला। आता आपण भाजी करायला घेऊया। तेल घालणार आहे मी, कढई तापत ठेवली आहे, उरलेलं तेल घालणार आहे। ह्याला थोडंसं जरा जास्त तेल लागतं आपल्याला। अजून थोडंसं तेल घालणार आहे मी आपण, कारण हिला वाफेवर शिजवायची आहे। तेल तापलंय, याच्यात मी घालणार आहे कढीपत्ता, आणि कांदा घालायचा आपल्याला। परतून घेऊया आपण कांदा। थोडंसं मीठ घालणार आहे मी कांद्याला लागण्यासाठी, आणि कांद्याला आपण थोडंसं मऊ करूया। कांदा छान मऊ झाला आपला। याच्यामध्ये मी घालणार आहे आपण मसाला लावून ठेवलेली भाजी, बटाट्याच्या काचऱ्या। त्याला एकदा परतून घेऊ आपण। सगळे मसाले लावलेले आहेत आपण, त्याच्यात आपल्याला आता जास्त काही घालायचं नाही आहे। मंद आचेवर झाकण ठेवून आपण हिला 15 मिनिटं शिजवणार आहोत।
15 मिनटं झालेत आपली भाजी शिजायला ठेवून झाकण काढते मी. ढवळून घेऊया. बटाटा शिजलाय की नाही पण बघूया. चमच्याने बघणार आहे मी. व्यवस्थित शिजले आपला बटाटा. गॅस बंद करून आपण आता याला सर्विंग डिशमध्ये काढायचं आहे. अगदी सोपी पटकन होणारी अशी ही भाजी आणि तेवढीच एकदम टेस्टी अशी. आणि याच्यावर मी घालणार आहे कोथिंबीर. आणि तयार आहे आपली बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी. तयार आहे आपली बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी. अतिशय सुंदर झाली आहे, टेस्टी झाली आहे, दिसायलाही अतिशय सुंदर झाली आहे. नक्की करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. तयार आहे आपली बटाट्याच्या काचऱ्याची भाजी. अतिशय सोपी आहे, पटकन होणारी आहे, पण तेवढीच रुचकर आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोचवा. आणि असा सपोर्ट करत राहा. पुन्हा एकदा जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. त्यांना लाईक पण द्या रेसिपींना आणि त्यांना शेअर पण जरूर करा. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.